नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या हेल्दी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा पण गुणकारी गोष्टीबद्दल. आपल्यापैकी बहुतांश लोक पोटदुखी, गॅस किंवा जळजळ यांना दैनंदिन समस्या समजून दुर्लक्ष करतात. कधी घरगुती उपाय करतात तर कधी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतात. मात्र वारंवार होणाऱ्या पोटाच्या तक्रारींमागे एखादे गंभीर कारणही असू शकते. याचा आपण कधी विचार केला आहे का? पोटाच्या तक्रारींची कारणे वेळेत ओळखली गेली तर गॅस्ट्रिक कॅन्सर आणि गंभीर पचनसंस्थेच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. पोटदुखी, गॅस आणि जळजळ यामागे अनेक वैद्यकीय कारणे असू शकतात. ही कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया पोटदुखी, जळजळ आणि गॅस होण्यामागची कारणे व त्यावरचे उपाय. 1. अपचन आणि संसर्ग. पोटाच्या तक्रारींमध्ये अपचन हे सर्वात सामान्य कारण आहे. अधिक मसालेदार, तिखट, तळलेले आणि तेलकट पदार्थ, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यामुळे अपचन होते. याशिवाय व्हायरल गॅस्ट्रोएंटेरायटिस सारख्या संसर्गामुळे पोटात मुरड येणारी वेदना, जुलाब आणि अशक्तपणा जाणवू शकतो. ही लक्षणे काही दिवसात कमी झाली तर फारशी काळजी करण्याची गरज नसते. मात्र अशी समस्या वारंवार होत असेल तर ती दुर्लक्षित करू नका. 2. पित्ताशयातील खडे आणि IBS. पोटदुखी, जळजळ किंवा गॅस दीर्घकाळ टिकून राहतात असेल तर पित्ताशयातील खडे हे त्यामागचे एक कारण असू शकते. या अवस्थेत पित्त नलिकेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे विशेषतः तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर तीव्र वेदना होतात. तसेच इरिटेबल बाउल सिंड्रोम हा देखील पोटदुखी आणि गॅसचा मोठा कारणीभूत घटक असू शकतो. या आजारात पोट दुखणे, पोट फुगणे, अधूनमधून कळा येणे, कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब असे त्रास होतात. IBS चा संबंध अनेकदा मानसिक ताणतणाव आणि चिंता यांच्याशी असतो. अनियमित आहार आणि ताणतणाव. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, सततचा ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव सामान्य झाला आहे. त्यामुळे प्रोसेस्ड फूड आणि जंक फूडचे वाढते सेवन पोटाच्या आजारांना कारणीभूत ठरत आहे. जलद गतीने जेवण करणे, नीट न चावता खाणे किंवा जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणे यामुळे गॅस आणि जळजळ अधिक वाढते. दीर्घकाळ ताणतणावाखाली राहिल्यास पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते. जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा घशात जळजळ जाणवत असेल तर तो पोटाच्या आजाराचा एक संकेत असू शकतो. या आजारात पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाते, त्यामुळे जळजळ होते. लठ्ठपणा, गर्भधारणा, हर्निया, धूम्रपान, मद्यपान तसेच चॉकलेट, टोमॅटो यासारख्या पदार्थांचे अधिक सेवन असा आजार वाढवू शकते. योग्य वेळी उपचार न केल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. या आजारांमध्ये तपासणी आवश्यक आहे का? तर हो. पोटदुखी, जळजळ आणि गॅस दीर्घकाळ राहिल्यास अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी किंवा श्वसन चाचण्या करणे आवश्यक आहे. वेळीच तपासणी केल्यास आजाराचे लवकर निदान होते आणि उपचार अधिक सोपे होतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.